हे पहा, आता जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं जे हे सुरू आहे, हाहाकार सुरू आहे. आपण आज इथं YB चव्हाण सेंटरमध्ये थांबलो. 2050मध्ये या ठिकाणी 10 फूट पाणी राहणार आहे. दक्षिण मुंबई बुडणार आहे. आणि मग नुसतीच दक्षिण मुंबई बुडणार नाही तर भावनगर बुडणार आहे, कोची बुडणार आहे, चेन्नई बुडणार आहे आणि कलकत्ता बुडणार आहे. आपणाला आपल्या माध्यमातून मी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या बुद्धिजीवी लोकांना सांगणार आहे की परवा कुथितुडी नावाच्या तामिळनाडूच्या एका जिल्ह्यामध्ये एका दिवशी 3 फूट पाऊस पडलेला आहे. आत्तापर्यंत आपण पाऊस कसं मोजत होतो, इंचावर आणि मिलीमीटरवर, पण आता 3 फूट पाऊस पडलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की डेर्ना नावाचं शहर लिबियामध्ये 18 महिन्याचं पाऊस 1 दिवसात पडलं. 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. नागपूरमध्ये वर्षभरामध्ये पडणारा पाऊस 30% पाऊस 2 तासात पडलं, नागपूर शहर बुडालं. दुबईमध्ये कधीच पाऊस पडत नाही, परवा दुबई पाण्यात बुडाली, न्यूयॉर्कमध्ये पाण्यात बुडाली. हे जे काही सगळं दुष्टचक्र सुरू आहे, हे सगळं कशामुळे सुरू आहे? हवेमध्ये वाढलेल्या तापमानामुळे आणि कार्बनमुळं. हे जोपर्यंत आपण कमी करणार नाही तोपर्यंत पृथ्वीवर मानवजात वाचण्याची सुतराम शक्यता नाही. जर पृथ्वीवर मानवजात जर जिवंत ठेवायची असेल, डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि झाडं लावावं लागणार आहे. झाड कुठलं लावायचं तर बांबू, का तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारं झाड आहे आणि म्हणून हे झाड लावल्याशिवाय मानवजातीचं अस्तित्व पृथ्वीवर राहणं शक्य नाही. म्हणून नरेंद्र मोदींनी 2017मध्ये बांस हे घास आहे म्हणून सांगितलं आणि बांबूवरचे सगळे बंधनं तोडून टाकले. आणि आता नरेंद्र मोदींनी सांगितलं, मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. बांबूपासून ऊर्जा बनवायचं काम आता सुरू होणार आहे. जगभरातले थर्मल दगडी कोळशावर जे वीज निर्माण होती ती बंद झाल्याशिवाय तुमचे माझे लेकरं वाचणार नाही. महाराष्ट्रामध्ये आता जी वीज तयार होती आणि ही वीज तयार करण्यासाठी जेवढा दगडी कोळसा जाळला जातो, या दगडी कोळशातून रोज 5,90,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड बाहेर निघू लागलंय. हे तुमचे माझे मुलं वाचतील. आणि मग जर तुमचे माझे मुलं जर वाचवायचं असेल तर जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचायची शक्यता नाही. आणि मग वीज केंद्र तर बंद होत नाहीत, परंतु दगडी कोळशाचा वापर कमी करता येऊ शकतं. भारत सरकारने 7% दगडी कोळशामध्ये बायोमास वापरायचं ठरवलेलं आहे आणि ते बायोमास म्हणजे बांबू आहे. आज भारतामध्ये NTPC म्हणतंय 700 लाख मेट्रिक टन बायोमास पाहिजे 7%. उद्या ते 50% सुद्धा होणार आहे. 7%, 700 लाख मेट्रिक टन बायोमास लागणार आहे. आता फक्त 2 लाख मेट्रिक टन मिळाले. मानव जात वाचवायचं असेल तर बायोमासचं उत्पादन वाढवावं लागणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी कौतुक एवढ्यासाठी करणार आहे की ही मुवमेंट बांबूच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे. शेतकऱ्याला 7 लाख रुपये एका हेक्टर बांबू लावण्यासाठी करणार आहे. हे तुमच्या माझ्यासाठी मानवजात वाचवण्यासाठी प्रयोग आहेत. आणि आज इथं जी YB चव्हाणमध्ये ही जी परिषद होते, ही परिषद मुंबईमधून सगळ्या जगाला दिशा द्यायचं काम करायचं आहे. आजच्या परिषदेमध्ये 47 शास्त्रज्ञ आलेले आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून एक व्हाईट पेपर तयार केला जाणार आहे आणि हे व्हाईट पेपर राज्य सरकारला देणार आहे. कदाचित ते व्हाईट पेपर केंद्र सरकार सुद्धा स्वीकारू शकतंय. एवढं मोठं काम आज होणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मानवजात वाचवायचं हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाला तुम्ही देशभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवावं एवढी माझी विनंती आहे. थँक्यू. ओके.